जय महाराष्ट्र मित्रांनो, सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये काल मुंबईत झालेले बडे पक्षप्रवेश. मित्रांनो, ठाकरेंची मुंबईमध्ये दुप्पट ताकद वाढली. नेत्यांच्या नावांची अखेर मोठी यादीच आली आणि यादीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्यांनी मात्र शिंदेची आणि भाजपची झोप उडवली. आम्हाला सीट्स मिळत नाहीत किंवा भारतीय जनता पार्टी शिंदे गटाला दाबण्याचा प्रयत्न करते आहे, निवडणुकीमध्ये सगळे उमेदवार पाडू शकते, असा थेट आरोप करत अनेक नेत्यांनी आता थेट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांचा स्वभाव पाहून त्यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सविस्तर बघूया किती नेते आहेत, कोणती सर्वात मोठी संघटना झाली शिवसेनेमध्ये विलीन. जवळजवळ 5,000 सदस्य संख्या असलेली संघटना देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये विलीन झाली आहे. राज्याच्या राजकारणातील सगळ्यात मोठा प्रवेश, 5,000 गाड्यांचा ताफा घेऊन हा प्रवेश उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय. आणि अजून आज संध्याकाळी कोणता होणार प्रवेश यासह घेतलेला हा महत्त्वाचा आढावा. तर मित्रांनो, जाणून घेऊया मुंबईमधून आलेली सगळ्यात मोठी घडामोड शिवसेनेच्या बाबतीतली. मित्रांनो, सध्या भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जागा वाटपावरून प्रत्यक्ष मोठा तिढा सुरू असल्याचं आपण पाहतोय. या तिढ्यावरूनच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदे सेनेतील बहुतांश नेते आता नाराज आहेत. भारतीय जनता पार्टीतील काही नेते देखील नाराज आहेत. आपल्याला जागा मिळणार की नाही या गोष्टीवरून ते नाराज आहेत. मात्र आता शिंदे गटातील जवळजवळ शिंदेच्या शिवसेनेला 50 ते 70 जागांपर्यंत त्यांना जागा मिळू शकतात. इतरत्र त्यांना मात्र कोणत्याही प्रकारची एकही जागा मिळणार नाही. यामुळे आता भूकंप तर ठरलेला आहेच, मात्र आता किती नेते प्रवेश करणार हे आगामी काळच ठरवेल. सुरुवातीला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला पुण्यातून सुनील गोगले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रचंड मोठे नगरसेवक, त्यांच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांसह शेकडो पदाधिकाऱ्यांनी आता उद्धव ठाकरे यांची साथ पकडली आहे. त्यानंतर भाजप माथाडी अध्यक्ष, शहराध्यक्ष असलेले अक्षय भोसले यांनी देखील आपल्या समस्त माथाडी कामगारांसह आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आपण प्रवेशासाठी वाट धरतोय असं त्यांनी म्हटलंय आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या पाठीशी उभं राहणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यानंतर मुंबईतून मातंग एकता आंदोलनाचे भारती मिसाल अध्यक्ष, मुंबईतील प्रत्येक वेगवेगळ्या आंदोलनामध्ये सक्रिय असणारे आणि मुंबईत समाजसेवेसाठी अतिशय मोठं नाव म्हणून ओळखलं जाणारं आदरणीय भारती मिसाळ यांनी देखील आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानंतर क्रांतीवीर झोपडपट्टी संघटनेचे अध्यक्ष असणारे राजेश परदेशी यांनी देखील आता उद्धव ठाकरे यांची साथ पकडत मुंबईमध्ये शिंदे गटाला जोरदार धक्का दिलेला आहे. त्यामुळे शिंदे सेनेतून आलेला हा प्रवेश ठाकरेंसाठी आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जात आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे श्रवण केकान यांनी देखील आता उद्धव ठाकरे यांच्याच शिवसेनेमध्ये प्रवेश करत ठाकरेंना जवळ करण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी काळात ठाकरेंशिवाय महाराष्ट्राला पर्याय नसल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे त्यांचा हा प्रवेश खूप मोठा आहे. मुंबई पश्चिम जिल्हाध्यक्ष रिपाई आठवले गटाचे आशुतोष निकाळजे यांनी देखील आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा काल निर्णय घेतला असून हा प्रवेश सोहळा मुंबईमध्ये प्रचंड विस्तारात होणार असून तो एक सगळ्यात मोठा प्रवेश ठरणार आहे. त्यानंतर एल्गार कामगार संघटनेचे मुंबई अध्यक्ष सर्जेराव कांबळे यांनीही देखील मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना हीच आपली शिवसेना असल्याचं म्हटलं गेलंय. ठाकरेंनी एकनाथ शिंदेना एवढं देऊन देखील त्यांनी पक्षासाठी गद्दारी केली, हा त्यांच्यासाठी आगामी काळात खूप मोठा धोका आहे असं म्हणत आम्ही कायमस्वरूपी ठाकरेंच्या शिवसेनेशी पाठीशी आहोत. मुंबईमध्ये फक्त ठाकरेच पाहिजे, अन्यथा मुंबई चोरली जाऊ शकते, मुंबई विकली जाऊ शकते असं म्हणत मुंबईला तोडण्याचा डाव हाणून पडत असेल तर उद्धव ठाकरेंच्या पाठीवर उभे राहा असं त्यांनी म्हटलं. मित्रांनो, या मताशी आपण सहमत आहात का? आपल्या प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.